नमस्कार, मी समीर देसाई आणि आज आपण चर्चा करणार आहोत राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिकेच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. विविध कारणांमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या, पण आता या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. ज्या कारणांमुळे निवडणुका रखडल्या आहेत त्या कारणांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश थेट सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे महानगरपालिका निवडणुका लवकरच जाहीर होऊ शकतात. विविध कारणांमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. महापालिकेची निवडणूक जरी जनगणना व राखीव जागा या मुद्द्यांवर रखडली असल्याचे बोलले जात असले तरी त्यावर तोडगा काढणं या नव्या सरकारला सहज शक्य आहे. लक्षात ठेवा, इच्छा असेल तर नक्कीच शक्य आहे. लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा झाली, आता महापालिकेचं बिगुल एकत्र वाजवायचं की स्वतंत्र, यावर महायुतीमध्ये खलबतही सुरू झाले आहेत. युतीमधील तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांना स्वतंत्र लढायचे, कारण तसं विधानसभेत यशही तेवढं मोठं मिळालेलं आहे. पण सगळ्यांचं स्वतंत्र लढण्याचा सूर असल्याचे एकंदरीत चित्र आहे. मात्र याबाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील असं सांगण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर अशी घोषणा आधीच केली होती. भारतीय जनता पक्षाने अजून आपली भूमिका जाहीर केलेली नाही आणि महायुतीत असलेल्या शिवसेना पक्षाने आपले पत्ते अजून उघडलेले नाहीत. तरी मिळालेलं यश पाहता स्वतंत्र लढण्याचा विचार होऊ शकतो. पुणे महापालिकेतील 3 सदस्य प्रभाग रचना यापूर्वी करण्यात आली आहे. त्यानंतर 4 सदस्य प्रभाग रचना देखील पुणे महापालिकेत करण्यात आली आहे आणि 4 सदस्य प्रभाग रचना ही भाजपला अनुकूल असल्याचं तेव्हा पाहायला मिळाले होते. पण काही गावं महापालिकेतून वगळण्यात आली, काही समाविष्ट करण्यात आली, काहींना स्वतंत्र महापालिका करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे पुणे महापालिकेसाठी पुन्हा नव्याने प्रभाग रचना करावी लागणार असल्याचं स्पष्ट आहे. यात थोडा वेळ जाऊ शकतो, पण महानगरपालिका निवडणुका जाहीर होतील अशी जवळपास 2 वर्ष अपेक्षा असलेले आणि गुडघ्याला बाशिंग बांधलेले इच्छुक उमेदवार किंवा माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते ज्यांनी अशी खूप सारी तयारी केली आहे, ते आता सावध पावले टाकण्याच्या मनस्थितीत आहेत. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालात 230 जागांवर महायुतीने यश मिळवलं आहे. एवढं मोठं यश मिळाल्यानंतर आता तर महापालिकेच्या निवडणुका लागतील असा सूर विरोधकांनी आवळला होता. त्यामुळं खरंच निवडणुका होतात की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.